मुसळधार पावसामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. चोर ही समस्या आहे. बागायतदारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन. यावर्षी मुसळधार पावसामुळे जिल्हा आणि निफाड तालुक्यात द्राक्ष उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. कमी उत्पादनामुळे द्राक्षांना निर्यात, देशांतर्गत आणि स्थानिक बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. तथापि चोरांनी द्राक्ष बागायतदारांवर हल्ला करण्यास सुरुवात केल्याने द्राक्ष उत्पादकांना दुहेरी फटका बसत आहे. निफाड तालुक्यातील शिवडी परिसरात असलेल्या द्राक्ष बागेचे मालक महेश क्षीरसागर यांच्या द्राक्ष बागेतून रविवार 1 मार्च 2026 रोजी मध्यरात्री द्राक्षे काढली गेली. चोरी झाली. स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती मिळताच चोर पळून गेले. या व्यतिरिक्त लोणवाडी शिवारा येथील पवनसूत नगर भागातील 3 महिला द्राक्षे चोरताना पकडल्या गेल्या आणि त्यांच्याकडून अंदाजे 40 किलो द्राक्ष जप्त करण्यात आली. यावर्षी द्राक्ष उत्पादन कमी असल्याने प्रत्येक घड महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची योग्य काळजी घ्यावी आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी. त्यांनी त्यांच्या द्राक्ष बागांमध्ये रात्रीची गस्त घालावी, सुरक्षित परीघ स्थापित करावा आणि CCTV कॅमेरे बसवावेत. रामनाथ शिंदे, संचालक, द्राक्ष उत्पादक संघटना, पुणे, नाशिक विभाग.